चला तर मग लिव्हिंग रूममधल्या काही त्रासदायक समस्यांवर एकदम सोपे उपाय पाहूया. आणि गंमत म्हणजे या सगळ्या त्रासांवरचे उपाय आपल्या घरातच लपलेले आहेत. सगळ्यात पहिली समस्या, आपल्या घरातल्या पितळेच्या वस्तूंची चमक हळूहळू कमी होते. पण याचा उपाय कुठे असेल? तो आपल्या स्वयंपाकघरातच आहे, अगदी सोपा आणि नैसर्गिक. बघा, फक्त लिंबाचा रस आणि मीठ या साध्या गोष्टींनी पितळीच्या वस्तूंना नवीन चमक मिळते. आता दुसरी समस्या, आपल्या लाडक्या लाकडी फर्निचरवर छोटे उरखडे पडतात. किती वाईट वाटतं ना? आणि यावरचा उपाय तर चक्क आपल्या फळांच्या टोपलीत आहे. आश्चर्य वाटलं ना? ज्या केळाच्या सालीला आपण फेकून देतो तीच फर्निचरसाठी एक उत्तम नैसर्गिक पॉलिश ठरते. पुढची समस्या आहे नको असलेल्या पाहुण्यांची, म्हणजे मुंग्यांची. त्यांना केमिकलशिवाय कसं थांबवायचं? यासाठी फक्त एक नैसर्गिक अडथळा तयार करायचा आहे, जो मुंग्या पार करू शकणार नाहीत. उपाय अगदी सोपा आहे. दाराजवळ थोडंसं तांदळाचं पीठ टाका. बस, मुंग्या आत येणार नाहीत. बरं, आता पुढची समस्या, कपाट किंवा ड्रॉवर उघडल्यावर येणारा तो कुबट वास. यावरचा उपाय, एक छोटीशी सुगंधी पुरचुंडी. यामुळे कपाट आणि ड्रॉवर ताजेतवाने राहतील. यासाठी सुक्या लवंगा किंवा सुकलेलं लॅव्हेंडर वापरता येतं. वासही छान येतो आणि ताजेपणा टिकतो. आणि शेवटची पण आजकालची सगळ्यात मोठी समस्या, वायर्स आणि केबल्सचा गुंता. हा पसारा बघून डोकं फिरतं, पण याला व्यवस्थित करणं खूप सोपं आहे. फक्त वेगवेगळ्या रंगाची वॉशी टेप वापरा. कोणती वायर कशाची आहे हे लगेच कळेल. म्हणजे बघा, अगदी साध्या वस्तू किती कामाच्या आहेत. चला, आजच्या 5 समस्यांवर एक नजर टाकूया. पितळेच्या चकाकीपासून ते मुंग्यांच्या त्रासापर्यंत हे घरगुती उपाय किती सोपे आणि प्रभावी आहेत. यावरून एक गोष्ट नक्की कळते, आपल्या घरातच अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लपलेली आहेत.